आणि अमरावतीतनं मोठी अपडेट 4444 मतांनी नवनीत राणा पिछाडीवर आहेत। त्यामुळे नवनीत राणांची पिछाडी वाढते। मगाशी जी पिछाडी होती आणखी वाढताना बघायला मिळते। नवनीत राणा या अमरावतीमधून पिछाडीवर आहेत। पहिल्या फेरी अखेर त्या आघाडीवर होत्या, मात्र आता मवियाचा उमेदवार तिकडे आघाडीवर गेलेला आहे। नवनीत राणा पिछाडीवर। अमरावतीतली मोठी अपडेट। बळवंत वानखेडे यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। नवनीत राणा यांची पिछाडी पाहायला मिळते। नवनीत राणाला जेव्हा तिकीट मिळालं तेव्हा भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत नाराजी दिसलेली होती। राष्ट्रवादीचा जो अजित पवारांचा पक्ष आहे त्यांनी सुद्धा काम न करण्याची एक प्रकारे भूमिका स्वीकारलेली होती आणि या सगळ्या वादामध्ये त्यातून तिथे दिनेश बुप सुद्धा उभे आहेत बच्चू कडूंकडनं। हिंगोलीमध्ये काय चित्र आहे तर बाबूराव कदम शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिंगोलीमधनं आघाडीवर आयत्या वेळेला उमेदवारी बदलून त्यांना संधी दिली गेली आणि विदर्भात कलांनुसार महायुतीला सध्या तरी मोठा फटका बसतोय। विदर्भात 7 जागी महाविकास आघाडी ही पुढे आहे। चौथ्या फेरी अखेर सुद्धा बीडमध्ये पंकजा मुंडे या पिछाडीवरती पाहायला मिळतात। खरं त्यामुळे पंकजा मुंडेंची पिछाडी, त्यामुळे बजरंग सोनावणेंची आघाडी त्यांनी जी टिकवलेली आहे चौथ्या फेरी अखेर। तर विदर्भातले चित्र आपण बघतोय, फक्त 3 जागी महायुती आणि 7 जागी मविया, त्यामुळे 7-3 एकूण जागा 10, 7-3 असं चित्र आपल्याला विदर्भामध्ये बघायला मिळते। एक मोठा फटका महायुतीला विदर्भामध्ये। आणि परभणीतलं चित्र समोर येतं। संजय जाधव सध्या आघाडीवर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे, रासपचे महादेव जानकर इकडे पिछाडीवर आहेत। त्यामुळे संजय जाधवांनी आपली आघाडी टिकवून ठेवली आहे। नाना पटोलेंच्या भंडारा गोंदियात मात्र भाजप पुढे असल्याचं बघायला मिळतं। आणि भंडारा गोंदियामध्ये जी उमेदवारांमध्ये लढत झाली ती वेगळी, पण तिथे प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले हे जे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। उज्ज्वल निकम इथे आघाडीवरती आहेत उत्तर मध्य मुंबईतनं। बीडमधनं पंकजा मुंडेंची पिछाडी काही भरून निघत नाहीये, त्यामुळे राष्ट्रवादी भाजप दोघांसाठी हा एक मोठा धक्का। अमरावतीमधनं नवनीत राणा या सुद्धा पिछाडीवर आहेत। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत। विदर्भामधनं खरं तर भाजपचे दिग्गज नेते येतात। विदर्भातनं देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्रातले सर्वात बडे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा विदर्भातले, सुधीर मुनगंटीवार सुद्धा विदर्भातले आणि याच विदर्भातनं महायुती भाजप सध्या पिछाडीवर आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूरचा सुधीर मुनगंटीवार। त्यामुळे सध्याच्या घडीला नाराज बघितलं तर 3 दिग्गज हे पिछाडीवर आहेत भाजपचे। आणि इकडे दक्षिण मुंबईतनं 4000 मतांनी अरविंद सावंत हे आघाडीवर जाताना दिसतात। अरविंद सावंतांची आघाडी वाढते 4000 मतांनी। तर आपण बघितलं मगाशी की 3 ठिकाणी भाजपचे दिग्गज उमेदवार पिछाडीवर, सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर, नवनीत राणा पिछाडीवर, पंकजा मुंडे पिछाडीवर। त्यामुळे वेगवेगळ्या भागातले आणि हे तिन्ही उमेदवार आहेत। त्यामुळे 3 ठिकाणी 3 दिग्गज भाजपचे पिछाडीवर आहेत। तर तिकडे अरविंद सावंत दक्षिण मुंबईतनं आघाडीवर। भिवंडीमध्ये कपिल पाटलांची आघाडी वाढते 7000 मतांनी कपिल पाटील आघाडीवर आहेत। आणि त्या भाजपच्या VIP लिस्टमध्ये आपल्याला उदयनराजेंचं पण नाव ठेवावं लागेल, कारण शशिकांत शिंदे पहिल्यापासून आपली आघाडी तिथे टिकवून आहेत। सातारा लोकसभा मतदारसंघातनं राज्याचं चित्र भाजप 12 जागांसह सध्या आघाडीवर आहे। राज्यातला मोठा पक्ष सध्या तरी भाजप आहे। एकनाथ शिंदे यांची शिवसेना 5 जागांसह आघाडीवर आहे। अजित पवारांनी रायगडची आघाडी सोडलेली नाही, रायगडची जागा अजूनही आघाडीत आहे सुनील तटकरेंची। उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष 10 जागांसह आघाडी, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागांसह आघाडीवरती। तर काँग्रेसला सुद्धा या निवडणुकीत गेल्या निवडणुकीत केवळ 1 जागा होती, आता 10 जागांवरती काँग्रेस पुढे। दक्षिण मध्य मुंबईतला कल समोर आलाय। 3000 मतांनी अनिल देसाई पुढे गेलेत। त्यामुळे मगाशी राहुल शेवाळे पुढे होते आणि अनिल देसाईंची आघाडी वाढते। दक्षिण मुंबईत 4000 मतांनी अरविंद सावंतांची आघाडी वाढते। तर तिकडे संजय दिना पाटील देखील पुढे होते। 3150 मतांची दक्षिण मध्यमधनं अनिल देसाईंची आघाडी आहे। आणि ही धाकधूक प्रत्येकाची वाढत राहणार, कारण कसं असतं की एका लोकसभेमध्ये जवळपास 6 विधानसभा मतदारसंघ येतात, जिथे ज्या ज्या आमदाराचं प्राबल्य, ज्या ज्या उमेदवाराचं प्राबल्य, तिथल्या मतपेट्या तिथली EVM मशीन्स जशी उघडली जातात तशी ती आघाडी पाठीपुढे होत राहते। पण मुंबईचं चित्र म्हणजे मुंबईत कुणीही 10-15 हजाराच्या वर आघाडी घेते, एक पियुष गोयल वगळले तर ते चित्र सध्या आपल्याला दिसत नाही। मुंबईमध्ये सध्या दक्षिण मध्य मुंबईतनं अनिल देसाई हे पुढे गेल्यात। पंकजा मुंडे यांचं मात्र टेन्शन काही केलं कमी होत नाहीये, कारण बजरंग बाप्पा सोनावणे बीडमधनं सध्या आघाडीवर आहेत आणि सुधीर मुनगंटीवार सुद्धा पिछाडीवर आहेत। भाजपला हे 2 सर्वात मोठे धक्के कलांच्या बाबतीत। आणि अमरावतीत देखील नवनीत राणा पिछाडीवर। उत्तर पश्चिम मुंबईत वायकरांची आघाडी वाढते 6501 मतांनी रवींद्र वायकर पुढे गेलेले आहेत। तर ईशान्य मुंबईत संजय दिना पाटलांची आघाडी वाढते 12000 मतांनी संजय दिना पाटील पुढे गेले। उत्तर मुंबईत पियुष गोयल देखील 27000 मतांनी पुढे आहेत। त्यामुळे ठिकठिकाणी आघाडीची संख्या, मतांची आघाडीची ती वाढताना बघायला मिळते। दक्षिण मध्यमध्ये
ठाकरे गटाचा उमेदवार, इकडे अरविंद सावंत ते देखील ठाकरेंच्या शिवसेनेत ते देखील पुढे आहेत. मुंबईतला कल सध्याच्या घडीला पुन्हा एकदा मागे पुढे होताना बघायला मिळतोय आणि 48 पैकी 48 जागांचे कल समोर आलेले असताना हे आता पक्षनिहाय चित्र काय ते आपण बघूया. भाजप 12, शिंदेची शिवसेना 5, अजित पवार 1, ठाकरे 10, शरद पवार 8, काँग्रेस 10, त्यामुळे 18-28. सध्याच्या घडीला मवियाने 10च्या गॅपने आघाडी घेतलेली असते. 18-28 असं सध्याचं चित्र. 2 इतर, त्यामुळे 18-28 आणि 2 असं हे चित्र बघायला मिळतं. नाही, अर्थातच भाजपसाठी किंवा महायुतीसाठी महाराष्ट्राचे हे आकडे खरोखरच चिंता वाढवणारे असतील, कारण एक्झिट पोलनुसार सुद्धा 50-50ची परिस्थिती दोघांसाठी दाखवली गेली होती. ठाणे कल्याणमध्ये काय चित्र? ठाण्यात आणि कल्याणमध्ये कोण कोण आघाडीवर आहे? ठाण्यामध्ये नरेश म्हस्केंनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. राजन विचारे, उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार, ते सध्या पिछाडीवर आहेत. त्या विद्यमान खासदार आहेत. तर कल्याण डोंबिवलीमध्ये विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे शिंदेचे उमेदवार, सध्या आघाडीवरती आहे. आंध्र प्रदेश विधानसभेची अपडेट, कारण आंध्र प्रदेशामध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या. सत्ताधारी जगनमोहन रेड्डींच्या पक्षाला केवळ 15 जागा मिळाल्या, तर तेलुगू देसम आघाडीला 125 जागा मिळाल्या. त्यामुळे आंध्र प्रदेशात सत्तांतर झालेलं आहे. अश्विन, मोठी अपडेट आंध्र प्रदेशमधनं म्हणावी लागेल, कारण अत्यंत मोठ्या मार्जिनने आघाडी जी आहे ती घेतलेली दिसते तेलुगू देसमनी. तर तशीच आघाडी इकडे रायगडमध्ये देखील मोठी मार्जिन आपल्याला बघायला मिळते सुनील तटकरेंची. उत्तर पश्चिममध्ये रवींद्र वायकर आघाडीवर, त्यामुळे तिकडे एकीकडे सत्तांतर झालेलं असताना इकडे देखील आकडे क्षणाक्षणाला बदलत आहेत. ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील 12,000 पुढे गेलेत. उत्तर मुंबईत पियुष गोयल 27,000 पुढे गेले आहेत. त्यामुळे मुंबईमधलं देखील चित्र आपल्याला बदलताना बघायला मिळते. रवींद्र वायकर 6,000 मतांनी पुढे गेलेत. मग अशी अमोल कीर्तिकर पुढे होते, त्यामुळे अमोल कीर्तिकर, रवींद्र वायकर. इकडे ओडिशा विधानसभेतली अपडेट येते. भाजपला 50 जागा मिळतात ओडिशाच्या विधानसभेमध्ये. तर बीजेडी, बिजू जनता दल 30 जागा, 50-30 असं ओडिशाच्या विधानसभेमधलं हे चित्र. त्यामुळे देशपातळीवरचे देखील आकडेवारी समोर येत असतानाच इकडे राज्यामधलं चित्र देखील वरखाली होताना बघायला मिळते. पंकजा मुंडेंची पिछाडी कायम. बीडमधून पंकजा मुंडेंची पिछाडी कायम राहिली आहे. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांची पिछाडी कायम राहिली आहे. तर तिकडे अमरावतीत नवनीत राणांची पिछाडी कायम राहिली आहे. त्यामुळे 3 मोठे उमेदवार भाजपचे, त्यांची पिछाडी कायम. आणि जसं तू मगाशी सांगितलंस, उदयनराजे देखील तिकडे पिछाडीवर आहेत. त्याच्यामुळे 4 मोठे उमेदवार जे आहेत ते महायुतीचे पिछाडीवर आहेत. चंद्रपुरातनं सुधीर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकरांविरोधात मैदानात होते, ते पिछाडीवर आहेत. भिवंडीमध्ये बाळामामा म्हात्रे, पुन्हा एकदा कल बदललाय. 1100 मतांनी पुढे गेलेले आहेत. मगाशी कपिल पाटील पुढे होते. पालघरमध्ये हेमंत सावरा पुढे आहेत. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे 14,000 पुढे आहेत. त्यामुळे आकडेवारी बदलते. आणि मुंबईतले अपडेट काय आहेत? मुंबईत कोण पुढे, मुंबईत कोण पाठीमागे? मुंबईचं चित्र, दक्षिण मध्य मुंबईतनं यामिनी जाधवांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. तर अरविंद सावंत पिछाडीवरती आहेत. उत्तर मुंबईमधनं पियुष गोयल हे आघाडीवरती आहेत. आणि भूषण पाटील काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवरती आहेत. मुंबईतला पुढचा मतदारसंघ वायव्य मुंबईचा अमोल कीर्तिकरांनी आघाडी चांगली टिकवलेली होती, पण सध्या ते पिछाडीवरती आहेत. आणि रवींद्र वायकर शिंदे गटाकडनं आघाडीवरती आहेत. उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाडांची पिछाडी, तर उज्ज्वल निकम यांची आघाडी. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ अनिल देसाई सध्या आघाडीवरती आहे. छोटी आघाडी आहे, पण कधी कधी अशी आघाडी निर्णायक सुद्धा ठरू शकते अशी चर्चा आहे. राहुल शेवाळे हे मात्र पिछाडीवरती आहेत. तर पालघरमधनं भारती कांबडी पिछाडीवरती आणि हेमंत सावरा हे सध्या आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आघाडी पहिल्या फेरीपासून टिकवून आहेत. तर वैशाली दरेकर यांची मात्र पिछाडी पाहायला मिळते. ठाण्यामध्ये नरेश म्हस्के ॲडव्हान्टेजमध्ये आहेत. आघाडी मिळते महायुतीला. तर राजन विचारे मात्र पिछाडीवर आहेत. तर परभणीत ठाकरे गटाचे संजय जाधव 13,000 मतांनी आघाडी वाढते आहे. परभणीमध्ये महादेव जानकर पिछाडीवर गेलेत. नांदेडमध्ये अपडेट, पुन्हा एकदा बदललेला कल बघायला मिळतो. वसंत चव्हाण पुढे गेले. प्रताप पाटील चिखलीकर पुढे होते, आता वसंत चव्हाण पुढे गेले. सांगलीमध्ये अपक्ष विशाल पाटील जे आहेत अपक्ष, त्यांची आघाडी वाढते 24,000 मतांनी. विशाल पाटील हे पुढे गेलेत. आणि मगाशी आपण बघितलेलं होतं ज्ञानदा, त्यांच्या ऑफिसच्या जवळ जल्लोष झालेला होता. त्यांनी एव्हाना गुलालही उधळलेला होता. आणि आता इकडे चित्र जे आहे ते 24,000 मतांनी विशाल पाटील सांगलीमध्ये पुढे गेलेले. तर पश्चिम महाराष्ट्रातले 2 मतदारसंघ, एक म्हणजे सांगलीचा आणि दुसरा म्हणजे माढाचा. या दोनही मतदारसंघात विजयी सेलिब्रेशन उमेदवारांनी सुरू केलंय. सांगलीत विशाल पाटलांनी, तर माढामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी. मावळमध्ये श्रीरंग बारणे पुढे गेलेले आहेत. संजोग वाघेरे पिछाडीवरती आहेत. 8,000 मतांनी ही आघाडी आहे. उत्तर प्रदेशात इंडिया आणि NDA या दोघांची प्रचंड रस्सीखेच पाहायला मिळते. हे दोघेही जण
40 जागांवरती आघाडीवर आहेत. खरं तर उत्तर प्रदेशाचे आकडे असे असतील याची कदाचित कोणी कल्पना केली नसेल, कारण एक्झिट पोलमध्ये तसा अंदाज व्यक्त झालेला नव्हता. उत्तर प्रदेशमध्ये सत्ता भाजपची आहे. राम मंदिराचं निर्माण हा एक मोठा फॅक्टर उत्तर प्रदेशात मानला जात होता, परंतु आकडे काहीसं वेगळं चित्र सांगतायत. युपीए आणि एनडीए आणि इंडिया आघाडी हे अगदी कट टू कट फाईट असल्याचं चित्र आहे. खरं आहे. आणि गेल्या वेळी आपण बघितलं होतं ज्ञानदा, गेल्या 2 निवडणुकांमध्ये खास करून उत्तर प्रदेशमध्ये एक मोठी मार्जिनने पुढे गेलेली होती भाजप. जवळपास 60 ते 70 जागा त्यांनी जिंकलेल्या होत्या. आणि आताच्या घडीला आपण बघतोय तर नेक अँड नेक फाईट आहे उत्तर प्रदेशात. त्यामुळे आणि त्याच वेळी पंतप्रधान मोदींबद्दलची अपडेट येते. वाराणसीमधनं पंतप्रधान मोदींनी मोठी आघाडी घेतली आहे. 16,000च्या वर त्यांची आघाडी आहे. मगाशी ते पिछाडीवर होते, मात्र आता आघाडी ही प्रत्येक फेरी गणिक वाढते. 16,000 मतांनी मोदी, पंतप्रधान मोदी 16,000 मतांनी वाराणसीतनं आघाडीवर गेलेले आहेत. आधी गुजरातमधनं ते निवडणूक लढवायचे, पण त्यांनी वाराणसीची सुद्धा निवड केली. आणि साताऱ्याचे अपडेट, उदयनराजे भोसले 27,000 मतांनी पिछाडीवर. एक मोठी पिछाडी किंवा शशिकांत शिंदेंना मिळणारी ही मोठी आघाडी मानली जाते. शशिकांत शिंदेची उमेदवारी सुद्धा बरीच उशिरानं जाहीर करण्यात आली. साताऱ्यामध्ये विद्यमान खासदार राष्ट्रवादीचेच आहेत आणि ही जागा वाटपामध्ये सुद्धा द्यायची कोणाला, म्हणजे अजित पवारांना सुद्धा ही जागा हवी होती आणि भाजपला सुद्धा ही जागा हवी होती. ही जागा भाजपकडे गेली. उदयनराजे भोसले इथून उभे राहिले. शिरूरमध्ये काय होतंय, अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अश्विन पहिल्या फेरीपासूनच अमोल कोल्हेंनी आपली आघाडी टिकवलेली आहे. अमोल कोल्हेंची आघाडी कदाचित निर्णायक आघाडीकडे झुकते असं सध्याचं चित्र आहे. खरं. आणि इकडे देखील खूप उमेदवारीवरनं जे आपण बघितलेलं होतं की चर्चा झालेली होती, कारण अखेरच्या क्षणी प्रवेश घेतलेला होता. आणि त्याच वेळी इकडे सिंधुदुर्गातनं अपडेट येते, विनायक राऊत 30 मतांनी आघाडीवर आहेत. नारदा 30 मतं, अवघ्या 30 मतांची आघाडी दिसते. त्यामुळे मगाशी आपण हजारातली आघाडी, मग काही 100ची आघाडी आणि आता डबल डिजिटची आघाडी, 30 मतांनी आघाडी. तर ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील 17,000 मतांनी आघाडी घेत आहेत. त्यामुळे मिहीर कोटेचा यांच्या विरोधात आघाडी घेताना मिळतात संजय दिना पाटील. तर रत्नागिरी सिंधुदुर्गात विनायक राऊतांची आघाडी आहे 30 मतांची. नारायण राणे अवघ्या 30 मतांनी पिछाडी. आणि इथे म्हणजे मिहीर कोटेचांच्या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार बदलले गेले. मिहीर कोटेचांना संधी दिली गेली आणि संजय दिना पाटलांना खरं तर ते राष्ट्रवादीचे, पण त्यांना संधी मिळाली शिवसेनेकडनं, उद्धव ठाकरेंकडनं. रवींद्र वायकर हे 5,000 मतांनी सध्या आघाडीवर आहेत आणि ही सध्याची दृश्य आहेत अमोल कोल्हेंची. अमोल कोल्हेंच्या घरी कदाचित विजयी सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. शिरूरमधली लढत आणि अजित पवारांसाठी प्रतिष्ठेच्या लढतींमधली ही एक लढत. पण सध्या आढळराव पाटील, अजित पवारांचे उमेदवार, राष्ट्रवादीचे उमेदवार या मतदारसंघातल्या पिछाडीवर आहेत आणि अमोल कोल्हेंनी शुभेच्छांचा स्वीकार करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीसाठी जे स्टार प्रचारक होते त्याच्यामध्ये अर्थातच अमोल कोल्हेंचं नाव होतं. आणि ज्ञानदा, मला वाटतं प्रचारादरम्यान अजित पवारांनी हे बोलून देखील दाखवलेलं होतं की कसं निवडून येतो ते बघतो आपण. आणि सध्याच्या घडीला अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत. पालघरमध्ये हेमंत सावरा पुढे आहेत. हेमंत सावरांची आघाडी झाली आहे 26,000ची. त्यामुळे पालघरमधली हेमंत सावरा महायुतीची आघाडी वाढताना दिसते. उत्तर पश्चिममध्ये देखील महायुतीची आघाडी वाढताना दिसते. रवींद्र वायकर जे गेले होते शिंदेच्या शिवसेनेत, तिकडे अनिल देसाईंची आघाडी वाढते. 3,000 मतांनी अनिल देसाई पुढे आहेत. उज्ज्वल निकम उत्तर मध्यमधून पुढे आहेत. तर संभाजीनगरमध्ये आता पुन्हा एकदा संदीपान भुमरे पुढे गेलेत. मगाशी इम्तियाज जलील पुढे होते, आता महायुतीचे संदीपान भुमरे 1700 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे संभाजीनगरचंही चित्र बदललेलं आहे. इम्तियाज जलीलांनी सुरुवातीच्या काळामध्ये खूप मोठी आघाडी घेतलेली होती, पण आता चंद्रकांत खैरे सुद्धा मागे आहेत, इम्तियाज जलील सुद्धा मागे आहेत आणि इथे आघाडीवरती आहेत संदीपान भुमरे जे विद्यमान आमदार आहेत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं त्यांना उमेदवारी मिळाली आहे. लातूरमध्ये शिवाजीराव काळगे हे पुढे आहेत, म्हणजे सुधाकर शृंगारे हे पाठीमागे असल्याचं चित्र आहे. शिवाजीराव काळगेंनी आघाडी घेतलेली आहे. जवळपास 1200 मतांनी शिवाजीराव काळगे हे आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांची आघाडी केली आहे 37,000च्या वर. अर्चना पाटील पिछाडीवर आणि ओमराजे निंबाळकर जे विद्यमान खासदार आहेत ते मात्र इथे आघाडीवर पाहायला मिळतात. त्यामुळे मोठ्या आघाडीच्या ज्या जागा आहेत. आणि आता बीडमधली एक अपडेट, पंकजा मुंडे 165 मतांनी आघाडीवर आहेत. पंकजा मुंडे आता आघाडीवर आलेले आहेत. मगाशी बजरंग सोनावणे पुढे होते, आता पंकजा मुंडेंची आघाडी आहे 165, किमान 1000 मतांची आघाडी आता समोर येते. पंकजा मुंडे 1000 मतांनी पुढे गेल्यात. मगाशी त्या पिछाडीवर होत्या, मात्र आता 1000 मतांची आघाडी पंकजा मुंडेंना बघायला मिळते. त्यामुळे बीडमध्ये काहीसा
सुटकेचा निश्वास सोडला असेल पंकजा अर्थात. मुंडे आणि त्यांच्या समर्थकांनी 1000 मतांनी ते आघाडीवर आहेत. आणि प्रत्येक विधानसभेनुसार सुद्धा या गोष्टी बदलत जातात की ज्या विधानसभेत ज्याचं प्राबल्य त्या विधानसभेच्या पेट्या उघडल्या गेल्या की त्या उमेदवाराला आघाडी मिळत असते. निवडणूक आयोगाचे कल असे सांगतायत की काँग्रेसनं 100 गाठलेली आहे. निवडणूक आयोगाच्या कलानुसार काँग्रेसनं 100चा आकडा गाठलेला आहे. भाजप 260 आणि काँग्रेस 155 असे सध्याचे कल आहेत. निवडणूक आयोग सांगतोय की कलानुसार काँग्रेसनं 100 गाठली आहे. महाराष्ट्रातलं चित्र कमालीचं वेगळं आहे. महायुती 18 जागा, महाविकास आघाडी 28 जागांवरती आघाडी. हिंगोलीमध्ये बाबूराव कदम महायुतीचे 1100 मतांनी पुढे आहेत. हिंगोलीमध्ये आयत्या वेळेला उमेदवारी बदलली गेली आणि हे तिकीट दिलं गेलं बाबूराव कदम यांना. प्रणिती शिंदेची आघाडी दुसऱ्या फेरीनंतर आणि ही आघाडी आहे 21,000 मतांची. खरं आहे, त्यामुळे 20,000च्या पुढे गेलेली आहे आघाडी प्रणिती शिंदेची. राम सातपुते त्यांच्या समोर आहेत. तर निवडणूक आयोगाच्या कालानुसार भाजप हा 300 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर. निवडणूक आयोगाच्या कालानुसार समाजवादी पार्टी ही 33 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने 100 गाठलेली. आताच्या घडीची मोठी अपडेट म्हणावी लागेल. निवडणूक आयोगाच्या कालानुसार भाजप 232 जागांवर आघाडीवर आहे. 232 जागी भाजप आघाडीवर आणि त्यासोबतच समाजवादी पार्टी 33 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातली आकडेवारी समाजवादी पक्षाची होती. उत्तर प्रदेशातले आकडे सुद्धा महाराष्ट्रासारखेच इंटरेस्टिंग ठरतात. आणि जर आपण कलांचा विचार करायला गेलो, एकट्या भाजपच्या संख्येचा विचार करायला गेलो तर एकटी भाजप जी आहे ती एकटी भाजप 260 जागांवरती सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. पुण्यामध्ये काय घडतंय? पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांची आघाडी आहे. सुप्रिया सुळेंनी सुद्धा चौथ्या फेरी अखेर आघाडी घेतली आहे 19,000 मतांनी. सुप्रिया सुळे सध्या बारामतीमधनं आघाडीवर आहेत. तर मुरलीधर मोहोळ 18,000 मतांनी पुढे जात आहेत रवींद्र धंगेकरांपेक्षा. खरं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीमधली सुप्रिया सुळेंची मोठी आघाडी बघायला मिळते. मग अशी अगदी छोटी आघाडी झालेली होती, आता 19,000 मतांची आघाडी झाली आहे. तर तिकडे मुरलीधर मोहोळ देखील प्रत्येक फेरी अखेर आघाडी वाढवताना दिसत आहेत. तिकडे देखील तिहेरी फाईट आहे. मुरलीधर मोहोळ आहेत, रवींद्र धंगेकर आहेत, वसंत मोरे आहेत. मात्र सध्या तरी मुरलीधर मोहोळ हे आघाडी टिकवताना बघायला मिळतात. आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कदाचित महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघामधलं चित्र स्पष्ट होणार नाही. कारण असे बरेच मतदारसंघ आहेत की जिथे सुरुवातीला आघाडीवरती असलेले उमेदवार सध्या पिछाडीवरती आहेत. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळांची आघाडी. तर पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर पिछाडीवरती, मुरलीधर मोहोळ हे आघाडीवरती आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे चौथ्या फेरीनंतर 19,000 मतांनी आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार दोघींमधल्या लढतीकडे केवळ राज्याचं नाही तर देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. पण विदर्भामध्ये मात्र महायुतीला अपेक्षित असं यश सध्याच्या कलांनुसार मिळताना पाहायला मिळत नाहीये. विदर्भामधली सगळ्यात मोठी जागा म्हणजे सुधीर मुनगंटीवारांची जागा. या जागेवरती भाजप पिछाडीवरती आहे. आणि काय चित्र महाराष्ट्रातलं, भिवंडीमध्ये काय चित्र पाहायला मिळतंय? सध्या सुरेश म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवरती आहेत. कपिल पाटील विद्यमान खासदार पिछाडीवरती आहेत. पुढचा मतदारसंघ पालघरचा, भारती कांबळींची पिछाडी, हेमंत सावरांची आघाडी पाहायला मिळते. या पुढचा मतदारसंघ आहे रायगडचा मतदारसंघ. सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, अजित पवार गटाचे आघाडीवरती आहेत. भिवंडीमध्ये कपिल पाटलांना आघाडी मिळते. पिछाडी आहे त्यांची 6,500 मतांनी. आणि सुरेश म्हात्रे हे पुढे असल्याचं चित्र आहे. त्यामुळे भिवंडीमध्ये भाजपचे कपिल पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार इथे पुढे आहेत आणि त्यामुळे कपिल पाटील 6,500 मतांनी मागे असल्याचं चित्र आहे. राज्यातले बरेचसे मतदारसंघ मिनिटा गणित त्याची आकडेवारी बदलते. विदर्भामध्ये महायुतीला मोठा फटका बसतो आहे. विदर्भामध्ये सुधीर मुनगंटीवारांची जागा, नवनीत राणांची जागा या जागा पिछाडीवरती आहेत. परभणीमध्ये सुद्धा महादेव जानकर यांना अपेक्षित असं यश कलांनुसार मिळताना पाहायला मिळत नाहीये. बळवंत वानखेडे सध्या आपली आघाडी टिकवून आहेत. पुढचा मतदारसंघ रामटेकचा, राजू पारवे पिछाडीवर आहेत. अगदी आयत्या वेळेला राजू पारवे रामटेकचे उमेदवार बनले आणि ते काँग्रेसमधनं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आले, पण त्यांची पिछाडी आहे. नामदेव किरसान गडचिरोली चिमूरमधनं आघाडीवर आहेत काँग्रेसचे उमेदवार. त्यामुळे विद्यमान खासदार अशोक नेते यांची पिछाडी पाहायला मिळते. अकोल्यात काय होतंय? अनुप धोत्रे हे पिछाडीवर आहेत. अनुप धोत्रेंचे वडील संजय धोत्रे इथून गेली अनेक टर्म खासदार आहेत, पण अनुप धोत्रेंची पिछाडी अकोल्यामधनं
संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरमधनं सध्या आघाडीवरती आहेत आणि इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे दोघे सुद्धा पाठीमागे आहेत। बारामतीत काय होतंय? बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंनी आपली आघाडी टिकवून ठेवलेली आहे। 19,000 मतांची आकडेवारी आहे। चौथ्या फेरी अखेर सुप्रिया सुळेंची आघाडी पुढे येते, त्यामुळे सुनेत्रा पवार या पिछाडीवरती आहेत आणि सुप्रिया सुळे या 19,000 मतांनी पुढे असल्याचं चित्र आहे। सेलिब्रेशनचे विज्युअल आपण पाहतोय। 2 ठिकाणी सेलिब्रेशन आधीच सुरू झालंय। विजयी गुलाल उधळला जातोय। त्यातला एक मतदारसंघ सांगलीचा विशाल पाटलांचे कार्यकर्ते सेलिब्रेशन करतात आणि सध्याची दृश्य आहेत बारामतीची। बारामतीमध्ये तुतारी वाजते आणि त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे पुढे असल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष सुरू केलाय। 19,000 मतांची सुप्रिया सुळेंची आघाडी चौथ्या फेरीनंतरची। बारामतीची निवडणूक केवळ बॅलेट मशीनवरती किंवा ईव्हीएम मशीनवरती लढवली गेली नाही, तर ती अत्यंत भावनिक निवडणूक होती। ही निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक आहे। लेकी विरुद्ध सुनेची लढाई आहे। बारामतीमध्ये वर्चस्व कुणाचं हे सिद्ध करणारी आहे। देशाचे आकडे काय सांगतात? तर देशाचं चित्र असं आहे, 265 एनडीए आणि 254 इंडिया आघाडी। जसं कट टू कट चित्र 50-50चं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळतंय, तेच चित्र देशामध्ये सुद्धा आहे। देशात कोण पुढे जाईल? एनडीए पुढे जाणार आहे का इंडिया आघाडी एनडीए पेक्षा वरचढ ठरणार? हे आत्ता तरी सांगणं खूप कठीण बनलेलं आहे, कारण देशाची गणितं क्षणोक्षणी बदलतात। महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भामध्ये महायुतीला बरेच मोठे धक्के बसतात, कारण अमरावतीची नवनीत राणांची जागा असो, सुधीर मुनगंटीवारांची चंद्रपूरची जागा असो, या दोनही जागांवरती पिछाडी आहे। विदर्भ भाजपसाठी खूप महत्त्वाचा, खूप प्रेशियस असा सगळा मतदारसंघ, कारण इथूनच भाजपचे दिग्गज नेते राज्याचं नेतृत्व करतात। राज्यामध्ये कुणाची आघाडी कुणाची पिछाडी? पालघरमध्ये काय होतंय? भारती कांबडी महाविकास आघाडीच्या उमेदवार पिछाडीवरती आहेत, हेमंत सावरा आघाडीवरती आहेत, युतीचे उमेदवार आहेत। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंनी आपली आघाडी पहिल्यापासून कायम ठेवलेली आहे। ठाण्यामध्ये नरेश मस्किनची आघाडी म्हणजे महायुतीची आघाडी आहे। राजन विचारे पिछाडीवरती आहेत। पुढचा मतदारसंघ रायगडचा सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार आघाडी टिकवून आहेत पहिल्या फेरीपासून। त्यानंतर दिंडोरीमध्ये भारती पवारांना मात्र धक्का बसताना दिसतोय। भास्कर भगरे भारती पवारांच्या विरोधात आपली आघाडी कायम ठेवून आहेत। पुढच्या मतदारसंघामध्ये जळगावमध्ये स्मिता वाघ यांनी आघाडी टिकवली आहे, तर करण पवार मात्र पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। त्यानंतर आणखी एक इंटरेस्टिंग मतदारसंघ, तो मतदारसंघ आहे साताऱ्याचा। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंना मोठा धक्का बसलेला आहे। शशिकांत शिंदेंची इथे आघाडी पाहायला मिळते। शिरूरमध्ये अमोल कोल्हेंनी सेलिब्रेशनलाही सुरुवात केली आहे। शिवाजीराव आढळराव पाटील हे पिछाडीवर आहेत, अमोल कोल्हे पुढे आहेत। वर्ध्यामध्ये अमर काळे यांनी आपली आघाडी टिकवलेली आहे, तर कोल्हापूरमधनं छत्रपती शाहू महाराज यांची आघाडी पाहायला मिळते। रावेरमध्ये रक्षा खडसेंची आघाडी, श्रीराम पाटलांची पिछाडी। पुढचा मतदारसंघ महाराष्ट्रातला रत्नागिरी सिंधुदुर्ग, नारायण राणेंची पिछाडी, विनायक राऊतांची आघाडी। रत्नागिरीची गणितं बदललेली आहेत। नाशिकमध्ये पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आपली आघाडी टिकवून आहेत। तर बारामतीत काय होतंय? सुप्रिया सुळेंकडे सध्या 19,000ची लीड आहे आणि सुनेत्रा पवार मात्र पिछाडीवर आहे। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळांची आघाडी, रवींद्र धंगेकरांची पिछाडी। हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने विद्यमान खासदार पिछाडीवर आहेत, तर सत्यजित पाटील ठाकरेंचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। दक्षिण मुंबईत काय होतंय? अरविंद सावंत मागे पडलेत, यामिनी जाधव पुढे गेलेले आहेत। मुंबई उत्तर मतदारसंघ पियुष गोयलांची आघाडी, भूषण पाटलांची पिछाडी। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर पिछाडीवर गेलेत, तर रवींद्र वायकरांनी आता आघाडी घेतलेली आहे। या पुढचा मतदारसंघ मुंबईमधला, ज्या मतदारसंघामध्ये लीड करतायत सध्या संजय दिना पाटील, तर मिहीर कोटेच्या भाजपचे उमेदवार पिछाडीवरती आहेत। मुंबई उत्तर मध्य उज्ज्वल निकमांनी आघाडी कायम ठेवली आहे, वर्षा गायकवाड मात्र पिछाडीवरती आहेत। मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे पिछाडीवर गेले, तर अनिल देसाई यांना ॲडव्हान्टेज असल्याचं चित्र आहे। नागपूरमध्ये नितीन गडकरी आघाडीवर आहेत आणि विकास ठाकरेंची पिछाडी। देशाचं चित्र काय सांगतंय? 543 जागांचे कल हाती आलेत। भाजप 235 जागांचा आघाडीवर आहे, काँग्रेस 150 जागांवर आघाडीवर आहे। महाराष्ट्रातले 3 केंद्रीय मंत्री पिछाडीवर आहेत। यामध्ये नारायण राणे, भारती पवार आणि कपिल पाटील या तिघांची नावं आहेत। कपिल पाटील भिवंडीमधनं पाठीमागे आहेत,
रावसाहेब दानवे, पियुष गोयल, नितीन गडकरी हे 3 नेते, हे 3 मंत्री मात्र आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. पण महाराष्ट्रातले 3 केंद्रीय मंत्री पिछाडीवर तर 3 आघाडीवर. भारती काही अपडेट्स आपल्यासाठी घेऊन आली आहे. भारतीय अपडेट्स काय सांगतात, काय आहे महाराष्ट्राचं इंटरेस्टिंग चित्र? आता सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आहे ते विदर्भातनं, अमरावतीतनं. पहिल्या दोन्ही फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार वानखेडे आघाडीवर होते, मात्र आत्ता तिसऱ्या फेरीनंतर अगदी निसटती आघाडी मिळाली आहे नवनीत राणा यांना आणि 1515 इतक्या मतांनी आता नवनीत राणा आघाडीवर आहे. त्यामुळे एक खूप मोठा बदल आपल्याला दिसतोय विदर्भातनं आलेला. त्यामुळे अमरावतीचा निकाल ज्याच्याबद्दल खूप इंटरेस्ट आहे लोकांमध्ये, आता तो थोडासा बदललेला दिसतोय, पण आघाडी अगदी कमी आहे. त्यामुळे 1515 हा आकडा आहे. 1515 आकडा इंटरेस्टिंग आहे. 1515 मतांनी नवनीत राणा सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे विदर्भातलं हे कॅल्क्युलेशन बदललंय. पण भाजपने गेल्या काही निवडणुकांपासून विविध राज्यात हा ट्रेंड राबवलेला की केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं. महाराष्ट्र त्यापासून काही वेगळा नव्हता. पण महाराष्ट्रातले 3 केंद्रीय मंत्री हे सध्या पिछाडीवर आहेत. त्याच्यामध्ये कुणाकुणाची नावं आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव आहे ते भारती पवारांचं. कपिल पाटील सुद्धा सध्या पिछाडीवरती आहेत. महाराष्ट्रातली भाजपची स्थिती किती? 48 जागांपैकी भाजप सध्या 11 जागांसह पुढे आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना 6 जागांवरती आपली आघाडी टिकवून आहे. अजित पवारांची रायगडची जागा अजूनही आघाडीमध्ये आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना एकूण 9 जागांवरती आपली आघाडी कायम राखून आहे. शरद पवारांचा पक्ष फुल फॉर्ममध्ये आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवरती सध्या आघाडीवर आहे. तर काँग्रेसला सुद्धा तितक्याच जागांवरची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. इतर 1 जागांवरती आघाडी घेऊन आहे आणि ही जागा सांगलीची आहे. विशाल पाटलांची ही जागा आहे. महायुती 17 जागा, महाविकास आघाडी 28 जागा असं कॅल्क्युलेशन राज्यातलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात दाणादाण सध्या तरी महायुतीची असं चित्र आहे. कारण भाजप 1, एकनाथ शिंदेंचा पक्ष 1, अजित पवारांच्या पक्षाला कुठेही पश्चिम महाराष्ट्रात आघाडी नाही. महाविकास आघाडी मात्र सुसाट सुटलेली आहे पश्चिम महाराष्ट्रात. जिथे खरं तर ठाकरेंचा उमेदवार होता सांगलीमध्ये, तिथे मात्र बराच वाद झाला आणि तिथे आघाडीवरती आहेत ते विशाल पाटील, अपक्ष उमेदवार. अमरावतीची अपडेट, नवनीत राणा 1500 मतांनी आघाडीवर आहेत. पिछाडी होती पहिल्यापासून, पण आता बळवंत वानखेडे थोडेसे मागे पडलेले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गचं गणितही बदललेलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 1700 मतांनी नारायण राणे पुढे गेलेत. तर इकडे मावळमध्ये श्रीरंग बारणे पुन्हा एकदा आपली आघाडी टिकवून आहेत. 35,000ची आघाडी नरेश मस्केंकडे, ठाण्याचे महायुतीचे उमेदवार आणि अर्थातच मुख्यमंत्र्यांचा हा अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला मतदारसंघ. सांगलीमध्ये मवियाचे विशाल पाटील आघाडी वाढलेली आहे. 30,000 मतांची आघाडी झालेली आहे. तर तिकडे नरेश म्हस्केंची देखील आघाडी वाढताना दिसते. आणि इकडे सुप्रिया सुळेंची आघाडी मात्र घटलेली आहे. बारामतीतली आकडेवारी समोर येते. 19,000वरून आघाडी गेली आहे 14,000वर. त्यामुळे कुठे आघाडी वाढते तर कुठे घटते. बारामतीमधली स्थिती समोर येते. सुप्रिया सुळेंची आघाडी ही घटलेली आहे. संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे पुढे गेलेत. मगाशी इम्तियाज जलील पुढे होते, आता संदीपान भुमरे 6,000 पुढे गेलेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी, जवळपास प्रत्येक ठिकाणी आघाडी पुढे मागे होते. जे उमेदवार आधी पहिल्या फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते ते काहीसे मागे जाताना दिसत आहेत. आणि राज्यातलं चित्र आपण बघायला मिळालं तर 48 पैकी 48 जागांचे कल हाती आले आहेत. बीडमधली मोठी अपडेट, 5व्या फेरी अखेर पंकजा मुंडे 8,000 पिछाडीवर. मगाशी आघाडीवर गेलेल्या होत्या पंकजा मुंडे, पुन्हा एकदा पंकजा मुंडे या पिछाडीवर आले आहेत. बजरंग सोनावणेंची आघाडी बीडमध्ये. त्यामुळे बीडमधली ही मोठी अपडेट, पंकजा मुंडे या पिछाडीवर आहेत. राज्यातलं चित्र जर बघायचं झालं तर 48 पैकी 13 भाजप, शिंदेंच्या खात्यात 6, 1 कल जातोय अजित पवारांच्या बाजूने. ठाकरे 8, शरद पवार 10 आणि काँग्रेस 9 अशी आताची स्थिती आहे महायुती आणि महाविकास आघाडीची. आणि बीडमधली अपडेट, 5व्या फेरी अखेर 8,000 पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत. तर तिकडे उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल यांची आघाडी वाढते. 41,000 मतांची आघाडी झाली आहे. उत्तर मुंबईत पियुष गोयल आघाडी वाढते. रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मध्ये 5,000 मतांनी आघाडीवर. आणि बारामतीत सुप्रिया सुळेंचा विजय झाला तर 24 तास जल्लोष करण्यात येईल. आज दुपारी 12 ते उद्या दुपारी 12 असा हा जल्लोष होईल असं समोर येते. त्यामुळे बारामतीमध्ये सध्या सुप्रिया सुळे ह्या 14,000 आघाडीवर आहेत. 19,000ची आघाडी होती ती 14,000वर आलेली आहे. मात्र सुप्रिया सुळे जर जिंकल्या तर आज दुपारी 12 ते उद्या दुपारी 12 असा जल्लोष होईल. चंद्रपूरची अपडेट, सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर, प्रतिभा धानोरकर आघाडीवर. दक्षिण मध्य मुंबई, राहुल शेवाळे 6,000 मतांनी पिछाडीवर, अनिल देसाई आघाडीवर आहेत. त्यामुळे मुंबईमधले देखील कल बदलत आहेत. मुंबईमध्ये देखील मतांची आकडेवारी बदलते आहे. चंद्रपूरमध्ये मवियाच्या धानोरकर पुढे गेलेले आहेत. दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई मवियाचे
6,000 मतांनी आघाडीवर आहेत. अरविंद सावंत दक्षिण मुंबईमध्ये 9,000 मतांची आघाडी झाली आहे, त्यामुळे आघाडी वाढते आहे. ईशान्य मुंबई संजय दिना पाटलांची आघाडी 15,000 मतांची आघाडी, त्यामुळे तिन्ही ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार आघाडीवर आहेत. अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय दिना पाटील. मुंबईमध्ये 3 ठिकाणी शिंदेच्या किंवा ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे. उत्तर मध्य मुंबईतनं मात्र उज्ज्वल निकम आघाडी टिकवून आहेत, 14,000ची आघाडी आहे. पियुष गोयल आघाडी टिकवून आहेत, तर तिकडे धाराशिवमधली आघाडी समोर आहेत. चौथ्या फेरी अखेर ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर आहेत, अर्चना पाटील पिछाडीवर आहेत. उत्तर मुंबईमधली पियुष गोयल यांची आघाडी मात्र प्रत्येक मिनिटागणिक वाढते. 41,000ची आघाडी झाली आहे, तर तिकडे धाराशिवमधली चौथ्या फेरी अखेर ओमराजेंची आघाडी झाली आहे 53,000ची, त्यामुळे धाराशिवमधली आघाडी देखील वाढते. मोठा फरक बघायला मिळतोय. 53,000ची आघाडी ओमराजे निंबाळकर, अर्चना पाटील. महायुती 20, मविया 27 अशी सध्याची स्थिती आहे. भाजप 13, शिंदे 6, अजित पवार 1, ठाकरे गट 8, शरद पवार 10, काँग्रेस 9, इतर 1. 48 पैकी 48 जागांचे कल हाती आलेले आहेत. 20-27 आताची स्थिती जी आहे ती आहे 20-27. देशाच्या आकडेवारीवर नजर टाकली, एनडीए 280, इंडिया 239. एकूण जागा आहेत 543, इतरांच्या खात्यात जात आहेत 24. आणि त्यामुळे कलांमध्ये सध्या एनडीए पुढे, मात्र इंडिया आघाडी देखील 200 पार गेलेली आहे. भाजप 235, तर काँग्रेस 150 जागांवर पोहोचलेली आहे. इतर 24 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. भिवंडीमधली आघाडी पिछाडी समोर आलेली होती. पालघरमध्ये काय स्थिती आहे? हेमंत सावरा महायुतीचे उमेदवार पुढे आहेत. भारती कांबडी या पिछाडीवर गेलेल्या आहेत. भारती कांबडी मवियाच्या उमेदवार या पिछाडीवर आहेत. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे आघाडीवर आहेत. वैशाली दरेकरांनी ची पिछाडी आहे. श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार, त्यांची देखील आघाडी आपल्याला वाढतानाच बघायला मिळते. वैशाली दरेकर मवियाच्या उमेदवार या पिछाडीवर आहेत. तर ठाण्यामध्ये नरेश म्हस्के महायुतीकडून हे आघाडीवर आहेत. राजन विचारे हे मात्र पिछाडीवर आहेत. त्यामुळे ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागी महायुतीचे उमेदवार हे आघाडीवर आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.